इस्रायल इराण युद्धात भारताचं ऑपरेशन सिंधू 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले। हजाराहून अधिक विद्यार्थी आतापर्यंत मायदेशी परत। पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी एनआयएची सर्वात मोठी कारवाई। दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक, दोघेही लष्कर ए तोयबाशी संबंधित। नाशिकच्या गोदावरी नदीत सलग चौथ्या दिवशीही पूर परिस्थिती। सतर्कतेचा इशारा देऊनही पूर पाहण्यासाठी नागरिकांची गोदाकाठी गर्दी। ठाकरे सेना मनसे युती होण्याआधीच वादंग सुरू। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा। संदीप देशपांडेंची राऊतांवर टीका। तर राजकारणात कुठेही उतावळेपणा चालत नाही, राऊतांचा पलटवार। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान। अजित पवार, सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात। दिवेघाटाची अवघड वाट पार करत माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी विसावणार। पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। यवतमाळच्या भाविकांचं सुमारे 18 लाखांचं दान।